ठाण्यातील प्रकल्पावरून महायुतीमध्येच आता वादाची मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे सीएम असताना मंजुरी दिलेल्या प्रकल्पावरून भाजप आणि विरोधी पक्षाच्या आमदारांकडून प्रश्नांची सरबत्ती केली जाते। प्रकल्पाच्या कामाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे। या मागणीला विरोधकांनी देखील समर्थन दिलं। ठाणे इथल्या खाडी किनारा मार्गासाठी नियमबाह्य पद्धतीने कंत्राट देण्याचा आमदार प्रसाद लाड यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आणि या प्रश्नावर भाजप आमदार प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, परिणय फुके हे आक्रमक झाले होते। सभापती राम शिंदे यांच्या आदेशानंतर संबंधित प्रकरणात सभापती दालनात मीटिंग लावून सत्यता पडताळणीचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आश्वासन दिलं। प्रकरणात सदस्यांना संशय होता, भ्रष्टाचाराचा संशय होता, कोणत्याही परवानग्या न घेता हे त्यांना तीनपट कॉस्ट वाढवण्यात आली आणि म्हणून त्या संशयासाठी त्यांनी सगळं गदारोळ केला आणि निश्चितच या विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि एक कारवाई किंवा कमीत कमी इन्क्वायरी यामध्ये करण्याचा आम्ही विनंती करणार आहे। मुंबई महानगर प्राधिकरणाने तीव्राची जंगलाची कत्तल आणि सागरी किनाऱ्याचे नियम कठोर कायदे नौदलाच्या जागेस खेटून उभारणीसाठी संरक्षण विभागाकडून हरकती असताना देखील खाडी किनाऱ्यावरती भिंत बांधण्याचं काम केलं गेलं आणि या माध्यमातून ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं गेलं त्याच्याकडनं माहिती मागवली असता मला जी माहिती मिळाली डिपार्टमेंटकडनं त्याची माहिती देखील विभागाला दिली जात नाही आहे की कोण कॉन्ट्रॅक्टर होतं, पण माझ्या माहितीप्रमाणे नवयुग इंजिनियर नावाच्या कंपनीला हे काम दिलं गेलं। हे जवळजवळ 1316 कोटी 18 लाख रुपयाचं काम होतं आणि सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर तात्काळ ते काम 2700 कोटी रुपयाला केलं गेलं आणि कुठलीही पूर्वपरवानगी नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वित्तीय मान्यता नाही आणि अशा पद्धतीत 2700 कोटी रुपयाचं काम कसं दिलं गेलं हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, जो कन्सल्टंट अपॉइंट केला आहे त्या कन्सल्टंटनी या 2700 कोटी रुपयाला तुम्हाला मान्यता दिली होती का हा माझा दुसरा प्रश्न आहे। याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत सन्माननीय सभापती महोदय की आपल्याला ना हरकत प्रमाणपत्र याच्यामध्ये काही कोस्टल गार्डची घ्यायची होती, नौदलाची घ्यायची होती, सेंट्रल पर्यावरणाची घ्यायची होती आणि त्या परवानग्या घ्यायला वेळ लागतो म्हणून आपण सुरुवातीला ब्लॉक एस्टिमेट केलं आणि त्या एनओसीज घेण्याकरता, कारण एनओसी ह्या त्या कामाच्या स्कोपला धरून या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला देत असते। कोस्ट गार्डच्या ते एनओसी घ्यायला खूप प्रयत्न करावे लागतात आणि म्हणूनसाठी आपण ते ब्लॉक एस्टिमेट दिलं। जेव्हा त्यांच्या एनओसी प्राप्त झाल्या त्यानंतर आपण याचं डिटेल एस्टिमेट केलं की जे करून ज्या बाबी आपल्याला टेंडरमध्ये अंतर्भूत करायच्यात आणि हे टेंडर सुद्धा जो लोएस्ट आलेला आहे, L1 आलेला आहे त्यालाच दिलेला आहे। सन्मान्य सदस्यांच्या जर तारखांवरच त्याला तारखा अपेक्षित असतील तर त्या तारखा सभागृहाच्या पटलावर ठेवल्या जातील। त्यांच्या उत्तरावरच आक्षेप आहे। सर्वप्रथम म्हणजे ब्लॉक एस्टिमेट होतं तेव्हा त्याच्यामध्ये टेंडरचा अंतर्भाव होत नाही, तेव्हा टेंडर करायची काही आवश्यकता नाहीये। एक दुसरं, तारखा ज्या आहेत त्या तुम्ही ब्रीफिंग घेता तेव्हा इत्यंभूत माहिती तुमच्या समोर उत्तरात असलीच पाहिजे, कारण प्रश्न इथं कुठल्या पद्धतीने येईल हे सांगता येत नाही। माझा बेसिक प्रश्न हा आहे की जो प्रसाद लाड साहेबांनी विचारला की 1316 कोटीचे 3364 कोटी तुम्ही पूल बांधला, पादचारी बांधला, असा तिप्पट कुठे वाढ होते का? सीव्हीसी गाईडलाईन तुम्ही फॉलो केली का? फक्त प्रशासकीय मान्यता घेतली, सीव्हीसी गाईडलाईन फॉलोअप केली नाही। माझा आक्षेप आहे या टेंडरमध्ये घोटाळा झालेला आहे। साठे लोटे करून त्या ठिकाणी कंत्राटदारांनी संबंधितांनी या ठिकाणी फ्रॉड केलेला आहे। या ठिकाणी काय सांगितलं, 4 व 5 प्रश्न उद्भवत नाही। 4 नंबर काय प्रश्न आहे की ठाणे घोडबंदर मार्गाला समांतर वगैरे पर्यावरणाचा ऱ्हास कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत, काय प्रश्न उद्भवत नाही। विलंबाची कारणं काय, विलंब झालेला आहे। त्याच्यामुळे सभापती महोदय टेंडर त्या ठिकाणी तात्काळ रद्द करण्यात यावं, त्याची चौकशी व्हावी, ती आपण करणार आहात का हा माझा प्रश्न आहे। 1400 कोटीचा प्रकल्प हा डायरेक्ट किती रुपयाला गेला तर 2600 कोटीला। म्हणजे कुठलाही तुम्ही व्यवसाय करा, या भारतामध्ये कितीही मोठा व्यावसायिक असेल तरी एवढं प्रॉफिट नसेल।
डायरेक्ट 1400वरनं 2600 कोटीला म्हणजे 1200 कोटीचा नफा त्या ठिकाणी दिला गेला. कोणाला? तर कॉन्ट्रॅक्टरला. तर दरेकर साहेबांनी हा मुद्दा घेतला, पण तिथं कदाचित त्याला जो सपोर्ट मिळायला पाहिजे होता तो सपोर्ट तिथे असणाऱ्या सभापतींकडनं, तिथे असणाऱ्या बाकीच्या भाजपच्या बाकीच्या शिंदे गटाच्या नेत्यांकडनं कुठेतरी मिळाला नसावा. आणि आता या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ठाण्यातल्या प्रकल्पावरून आता ही वादाची मालिका सुरू झालेली आहे, काय अपडेट? काल विधान परिषदेमध्ये जवळपास 30 मिनिटे या मुद्द्यावरून भाजपचे आमदार परिणय फुके असतील, निरंजन डावकरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी सरकारला आणि सभापतींना वारंवार प्रश्न विचारले की इतकं जे टेंडर आहे ते 1000 कोटीचं आहे ते 2700 कोटीला कसं गेलं, याच्यामध्ये अनियमितता आहे, तात्काळ रद्द करावं त्यांनी मागणी केली. आपल्यासोबत आमदार परिणय फुके आहेत. परिणयजी, मुख्य मागणी आपली काय होती की हे टेंडर जे रद्द करावं, यासाठी चौकशी करावी, नेमकी मागणी काय होती? नाही, या संदर्भात आमची मागणी होती, या संदर्भात जे काही भ्रष्टाचार झाला असणार या संदर्भात एसआयटी चौकशी नेमून ज्या प्रकारे 3 पट एखाद्या टेंडरचा रेट वाढवण्यासाठी भाव वाढवण्यात आला, त्याच्यावर या सगळ्या गोष्टीवर कोणत्याही परवानग्या घेतल्या नाही, या सगळ्या विषयांवरती चौकशी लावली पाहिजे. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आपण, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आपण याविषयी. काल सभागृहामध्ये शंभूराज देसाईंजींनी या संदर्भातल्या आम्ही उचललेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जीएसटीमध्ये वाढ झाल्यामुळे, काही ब्रिजेसमध्ये ब्रिजेसची संख्यामध्ये वाढ झाल्यामुळे, रस्त्याची लांबीमध्ये वाढ झाल्यामुळे हे सगळे रेट्स वाढवण्यात आले. पण यामध्ये आमचं समाधान झालं नाही, कारण या संदर्भातली कोणत्याही परवानग्या फायनान्स विभागाकडनं किंवा इतर विभागाकडनं घेण्यात आली नव्हत्या, आणि म्हणून आम्ही या संदर्भातली तो विषय पूर्ण 30-35 मिनिटं आम्ही रेटून धरला, पण ते आमचं समाधान झालं नसल्यामुळे आम्ही या संदर्भातली तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. पण हा जो प्रोजेक्ट आहे कोस्टल रोडचा ठाण्याचा, हा ड्रीम प्रोजेक्ट आहे एकनाथ शिंदे यांचा. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी हा प्रोजेक्ट तिथे आणलेला आहे. मग भाजपचे आमदारच एकनाथ शिंदेच्या प्रोजेक्टला विरोध करत आहेत. भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठे या प्रोजेक्टवर वादात ठिणगी पडते असा देखील आरोप केला जातो. नाही, एकनाथ शिंदे साहेब आमच्या महायुतीचे नेते, आमच्या सर्वांचे नेते आहेत, आणि त्यांच्यावर या संदर्भातला एकही शब्द किंवा एकही वक्तव्य किंवा त्यांच्याबद्दल कोणीही केली नाही. या संदर्भात काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झाला आहे. कुठेतरी यामध्ये सगळ्यांची दिशाभूल करून या भ्रष्टाचार करण्याचं काम काही अधिकाऱ्यांनी केलं आहे. त्या संदर्भातला आमचा हा प्रश्न होता, आणि त्या संदर्भात एसआयटीची चौकशी व्हावी आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, ही आमची मागणी आहे. नक्कीच एसआयटी चौकशी व्हावी. मंत्र्यांनी उत्तर दिलं त्यावर समाधान नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट हे 4ही आमदार भाजपचे जे ठीक आहे. आहेत ते घेणार आहेत, आणि हे टेंडर जे तात्काळ रद्द करावं. नवयुग कन्स्ट्रक्शन म्हणून त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, एकाएकी का वाढलं याची तक्रार आता हे सगळे आमदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.